त्याचा पहिला अंग झाले हातपांचा होतो पहिल्या पलटीला पहिलीच पलटी. मग त्याला पाहिल्यानंतर त्याची माय त्याची आय कोणता हात अंगा खाली गुंतलाय ते पाहिलं जा. तिला वाटतं याचा हात मोडू नये, त्याचा हात वाकडा होऊ नये, हात किरगळू नये, हात इकडं तिकडं जाऊ नये, पटकनी जाते तो उचलून घेतात. हा म्हणे ना बरोबर आहे. अंग खाली पहिल्या पलटीला कोणता हात गुंतला हे कोणी पार. जर याला कदाचित डाव्या कुशीवर असं वाकडं झालं, उजव्या कुशीवर जर काल झोपडलं तर त्याचा डावा हात अंगा खाली गुंततो कोणता. आणि ज्याचा पहिल्या पलटीला डावा हात अंगा खाली गुंततो तो आयुष्यभर चहा पुरतो नाही कळलं का. आयुष्यभर भीमा करते. सूर्य पाडू नका. जर याला कदाचित उजव्या कुशीवर वाकडा झाला, डाव्या कुशीवर जर पाय पकडले, तिकडे बघितलं का काय इथं काय पाहिजे मला इथं काय मग त्या दिल्लीचं का मला असं नाही माझच हात म्हणा ना काय हात कोणता उठला अंगा खाली मुलाचं पाय अजून पुढे जातो जरा बोलतो ना घावपणाच करतो मरून जातो. तर रोज खाली पहिल्या पलटीला आताही काही श्रीमंत अशी मंडळी कधी हात त्याला 500 रुपये लगेच देणार, ते 1000 रुपये लगेच देणार. आणि काही असे देता का 200 100 रुपये देता का दिला असतो पण काहीच नाही खिशात. समजा डावा हात गुंतलेला आहे. चला पुढचं एकदा पालथं पडायला लागल्यावर त्याला महाराज ते कळ काढीत नाही, वेळ काढीत नाही, कोणची वाटही पाहत नाही. पलट्या मारता मारता आता म्हणतात बाई ग गंगूचं बाळ आता पालथं पडायला लागलं. आता ऐका त्याची पुढची क्रिया मुलाचा पाय पाळण्यात दिसतात की हात आपल्याला सुरुवात करतो. हात जर आपटला उजवा हात जर आपल्याला पहिली त्यांनी सुरुवात केली, उजवा हात जास्ती आपल्याला सुरुवात केली उजवा हात तर समजायचं असं मृदुंगाचार्य तयार होणार. लेट करेल नाही का तुम्हाला वाप शाव काम नाही का तुमचं. डावा हात आपल्याला जर सुरुवात केली तर समजायचं हे आपल्या प्रपंचाची घडी बिघडवणार. मुलाचं पाय असं पुढे हात आपटता आपटता महाराज त्याच हाताचं ज्ञान घेताना ते रांगायची तयारी करतो महाराज. जर याला कदाचित त्यानं उजवा हात डावा गुडघा जर टेकावला आणि त्याच्या आधी जर दोन्ही हाताचं मला आपल्याला सुरुवात केली तर समजायचं आपलं 7-12 तपासायला लागला. चेहरा पाडू नका. यदा कदाचित मला जास्ती हातीने हातपाय आपल्याला सुरुवात केली की समजायचं आपला 7-12 तपासायला लागला. हात आपटता आपटता त्याने हाताचं न्याड घ्यायचंय, गुडघ्याचं न्याड घ्यायचे, पुढची क्रिया चालू करायची. त्याने जर यदा कदाचित डावा हात इकडे बघा डावा हात आणि उजवा गुडघा जर टेकावला, आज जरी 150 एकर आपल्या नावावर असली तरी आपलं डोळं उघड आहे तोपर्यंत मरायच्या आत आपल्याला गाडायला सुद्धा जागा ठेवणार. इकडे बघा हातांचा टेकावलाय. अरे देताना अंगठ्याचा देताना अंगठ्याचा जर त्यांनी डावा हात जास्ती टेकावला समजायचं आणि यदा कदाचित उजवा हात आणि डावा गुडघा जर टेकावला माय बाप तर आज आपल्याकडे जरी 2 एकर असले तर आपल्या बापाच्या डोळ्या देखत अजून 5 एकर तरी तो गावात घेणार. म्हणजे घेणार मुलाचं पाय. ए बुवा मला हे पटत नाही त्याला प्रमाण सांग. अरे आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागला.
वारे अति नवनीताचे गोळे. हे म्हणजे योगी जपी तपी साधक संन्याशांनी हाडाची काढ केली. ऐका, रक्ताचं पाणी केलं त्याच्या प्राप्तीसाठी मोठे मोठे साधू संत केने सायास 60,000 वर्ष लोकांना चल कंदमुळं पीठ झाडाचा पाला वरकरी धारण करून कड्या कपड्यांना राहिली. योगी आहे दुर्लभ. काय सांगते तू? वैकुंठीचा हरिण का नाही यशोदेच्या घरी म्हणजे हा आहे आहे आहे. माझ्या डोळ्यानं पाहिलंय रांग तशी अंगणी. हे फक्त जनाबाईचं वाक्य गवळणीने ऐकलं आणि मग गोकुळामध्ये बोबाट मारा. गवळण मग ते पुत्र झाला एक धावी. हे महाराज मग नाही आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागता गोडा. आला करा मशियाचा काम निवडा. काय आनंद साजरा केला. उडिया तोरणी उडिया तोरणी पळाले गोकुळा देवाचं स्वागत झालं. देवाला सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला. गोकुळवासियांना आनंद झाला. पण आपण ती काय पोरगी इकडे आणली नाही तिकडे तिकडे काय बोलायचं नाही. आज भावकीला मी धक्का लागू दिला नाही. भावकीला काही धक्का लागू दिला नाही. पण त्या भावकीला देवाला इकडे आणून घ्यावलं ना म्हातारा काय तर तिकडे घेऊन गेला ना. माया घेऊन गेलता ना. मग ती माया तिकडे रडायला लागली ना. हे ते सगळं झाले माझं सवास. ते आता सांगायचंच नाही. गोकुळामध्ये आनंद एवढा झाला. देवाचं स्वागत केले आणि भगवान परमात्मा लाडाचा मोठा होता त्याच्या क्रिया चालू झाल्या. क्रिया एक आपली म्हण सगळ्या मंडळींची पाठ येते. मी सगळी जाणकार मंडळी आहे तरी पण जरा थोड्या वाढाव तोंडाने बोलून जातो की म्हण तुमची सगळ्यांची पाठ आहे. त्या म्हणीचं विश्लेषण जरा घोटाळ्याचं. ती म्हण कोणती आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगा मला. मालक मुलाचा पाय काय मुलाचा पाय ही म्हण सगळ्यांची पाठ आहे. पण हरिपाठात एक प्रमाण असं आहे त्याने मुक्ती 40 साधी येल्या. त्याचं पूर्वार्थ काय एवढा टाइम लागतो का मंडळी. आता एवढा ठोकाळ माल येतं एवढं घोटाळ्याचं का नाही. मुलाचं पाय ते सगळं सांगा. केने मुक्ती 40 साधी येले त्याचं पूर्वार्थ. आता तुम्हाला काय म्हणायचंय मंडळी. आम्ही तो उभं राहून शांतपणा करतो ना. आमचंच हरिपाठ जडपाठ नाही ज्ञान देव म्हणे आणि बी म्हणे तरी तुम्ही टाळ्या वाजवणे. तुम्ही काही हरिपाठाचं चुकीचं प्रमाण म्हणलं तरी माणसं टाळ्या वाजवते. का बोलावं घेत नाही आपल्याला काही कळत नाही. आता मोठाली माणसं तिथं नाही बोलत. ऐका ऐका ऐका. मुलाचं पाय याचा अर्थ सांगतो. वाढीव तोंडाने बोलून जातो. बाळ जन्माला आलं जन्माला. ते लहानाचं मोठं होत असताना मग त्याला केवढ्या उन्हाला टाकलं जातं. अंगणात नाही दरवाज्यात. हा म्हणा पाठीमाग. तुम्ही नाही हा म्हणले तर तिकडच्या हा म्हणा. ते असं ते बाळाचं म्हणा दुखतं म्हणा सागर म्हणा रग म्हणा त्याच्यावर बाळ टाकलं जातं. एकदा का बाळाला त्याच्यावर टाकल्यानंतर मला त्या सौतानं टाकलं जातं. ते कुस हलवायला सुरुवात करतो. कुस एवढं लक्ष ठेवायला उताने टाकलेले कवळ्या उन्हाला. कुस हलवायला जर लागलं ना मला ते जास्ती कुस कोणती हलवते बारकाईनं बघा. तर उजवी कुस त्यांनी जास्ती हलवली मला समजायचं कुळाचा उद्धार करणार. डावी कुस जर त्यांनी जास्ती हलवली तर समजायचं आपलं कुळ नरकाला नेणार.
शरीराची ताकद वाढल्यानंतर ऐका, ताकद वाढल्यानंतर असं कुशीवर व्हायला सुरुवात करते. इकडे बघा, असं कुशीवर व्हायला सुरुवात करते. आधी कोणत्या कुशीवर जास्त वाकडं होते लक्ष तुम्ही नाही त्यांना माहिती. आपलं त्याच्याकडे लक्ष नसते. मला जर याला कदाचित डाव्या कुशीवर वाकडं झालं आणि उजव्या कुशीवर, आता एक ह्या पुराणाचं नाही बरं का माझं, तुम्ही म्हणाले काय केलं